नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. होय, फक्त 60च सैनिकांच्या निशी कोंडाजी पन्हाळ्याकडे निघाला. आता मात्र कमाल झाली. फक्त 60 हत्यारबंद पन्हाळ्यावर होते. आदिलशाहीचे जवळजवळ 2000 हशम. पूर्वी प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या सुमारे 3000 मावळ्यांनिशी पूर्वेच्या बाजूने पन्हाळ्यावर मुसंडी मारली होती. ती साधली नाही. फार मोठी हानी पत्करून त्यांना माघार घ्यावी लागली. फार पूर्वी इसवी सन 1660 मार्च ते सप्टेंबर सिद्दी जोहराने पन्हाळ्याला केवढा प्रचंड गराडा घातला होता. त्याही वेळी जोहरला गड फोडता आला नाही, अशी या पन्हाळ्याची ताकद. त्या पन्हाळ्यावर आता कोंडाजी अवघी 60 मनगटं घेऊन चाल करणार होता. आश्चर्य! कोंडाजीने मागे ठेवलेली मराठी टोळी गडापासून सुमारे 8 किलोमीटरवर बांदिवडे गाव अन नवरा नवरीचा डोंगर यांच्या जवळपास ठेवली असावी. कोंडाजी निघाला. त्याच्या 60च्या मुठीत हत्यारं होतीच, शिवाय अनेकांच्या पाशी कर्ण होते. कर्णा म्हणजे धोत्र्याच्या फुलासारखे किंवा सनईच्या आकारासारखे सुमारे 5-6 फूट लांबीचे पितळी वाद्य. शिंगासारखेच ते फुंकायचे. त्याचा आवाज भोम भोम असा होतो. हे रणवाद्यच आहे. याला भेरी असेही म्हणतात. आवाज मोठा होतो, अंगावर शहारे आणणारा. अगदी योजून कोंडाजीने हे करणे बरोबर घेतले. त्याने मागच्या आपल्या टोळीला राखीव फौजेसारखे ठेवले. जणू अंधार पोखरीत कोंडाजी पन्हाळगडाच्या दक्षिण बाजूकडे निघाला. घडीभरात पोहोचला. समोर अंधारात पन्हाळा काळाकभिन्न दिसत होता. सरळ कडा. आपल्या सैनिकांना सर्व सूचना आणि इशारे त्याने देऊन ठेवले होते. कोंडाजीने तो कडा चढावयास सुरुवात केली. मागोमाग 60ची माळही हातापायांच्या बोटांचा खाचीकपारीत उपयोग करून वर चढू लागली. हा हा म्हणता 60ची ही प्रचंड फौज गडाच्या माथ्यावर पोहोचली. या बाजूला गडावर शाही हशमांचे पहारेच नव्हते. गड सुसरीसारखा सुस्तावला होता. सर्वजण वर पोहोचल्यावर ठरवल्याप्रमाणे कोंडाजीने गडाच्या मुख्य म्हणजे पूर्व बाजूस हल्ला चढविण्यासाठी आपल्या लोकांना, विशेषतः करणेवाल्या अनेक हशमांना इशारा केला. फुंका फुंका म्हणून करणे फुंकण्याचा. अहो, गडावर 2000 माणसांचा शत्रू अन कोंडाजी आपल्या 60ना म्हणतोय फुंका फुंका. अन मग त्या 2000नी फुंकलं तर? पण कोंडाजीचा शवच अतोनात धाडसी आणि करणे वाजायला सुरुवात झाली. बाकीचे सैनिकही गरजू लागले. हर हर महादेव, हर हर महादेव, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, तुळजाभवानी की जय, येळकोट येळकोट, जय मल्हार. आणि हे सारे मराठे गडावरच्या दिसेल त्या अन असेल तिथल्या शत्रू सैनिकावर वादळासारखे तुटून पडले. आवाज भणाणत होता. गर्जना टिपेला जात होत्या. गड खडबडून उठला. या अचानक आलेल्या हल्ल्याने ते गोंधळलेच. भर रात्री वाद्य वाजवीत गनिम गडात घुसला तरी कसा? आवाज तर फार मोठा होतोय. म्हणजे मराठे आहेत तरी किती? या साऱ्या शंकांनी शत्रूचं सैन्य गडबडलं. कापाकापी जत्रेसारखी सुरू झाली. एकच बेशिस्त गोंधळ अन पळापळ सुरू झाली. गडाचा किल्लेदार बाबूखान एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर निर्धास्त आरामात होता. त्याला हा अचानक उडालेला गोंधळ आणि कर्णाचा आवाज ऐकू आला. तो उठला. महालाच्या झरोक्यातून बाहेर डोकावला आणि त्याने मोठमोठ्याने ओरडून विचारायला सुरुवात केली. कोण सिंग फुंकताहे? कोण? आता कोण सांगणार? शत्रू आला हे उघड होतं. स्वतः बाबूखान हत्यारानिशी त्या हवेलीतून धावत सुटला. अन युद्धाच्या गर्दीवर तो आला. झुंजू लागला. याच वेळी गडाचा मुख्य सबनीस नागोपंडित गडावर प्रारंभी झुंजत होता. पण तो मराठ्यांचा आवेश पाहून त्या अंधारात तो गडबडलाच. त्याला आणि खरं म्हणजे सर्वच बादशाही सैनिकांना वाटू लागलं की मराठे संख्येनं खूप असावेत. नागोपंडित तर पळतच सुटला. एकटाच नव्हे तर आपल्याबरोबरचा सारा शाही सैनिकांचा जमाव घेऊन पळत सुटला. सुमारे 400 सैनिक त्याच्याबरोबर होते. हा नागोबा आपल्या सैनिकांना उद्देशून ओरडत होता. पळा पळा, गनिम अफाट आहे. जीव वाचवा, पळा. याचा परिणाम बाकीच्याही असंख्य सैनिकावर झाला. तेही पळत सुटले गडाच्या पूर्व दरवाजाकडे. ऐन रणांगणात गडावरच्या तोफांचा उपयोग अशा वेळी कसा करणार अन कोण करणार? आता गाठ पडली कोंडाजीची बाबूखानाशी. बाबूखान शाही इमानाने लढत होता. या साऱ्या अचानक प्रकाराने त्याची मनस्थिती आता केवळ लढता लढता मरायचेच असं ठरवल्यासारखी झाली होती. आपली शाही फौज सावरून मराठ्यावर हल्ला करावा
हे जमणे आता केवळ अशक्य होते. या अचानक हल्ल्याचा म्हणजेच गनिमी काव्यातील एकदम हल्ला हा अचूक परिणाम कोंडाजीने साधला होता. बाबूखानाच्या दुर्दैवी अन कमनशिबी किल्लेदारीवर कोसळला होता. त्यातच त्याच्या इमानी पण दुर्दैवी नशिबाने घात केला. बाबूखान कोंडाजी फर्जंदांच्या हातून ठार मारला गेला. ठरले होते त्याचप्रमाणे कोंडाजीचे डाव सर होत गेले. आता तो आणि त्याचे साथीदार मराठे मोठमोठ्याने ओरडून शत्रू सैनिकांना दरडावून म्हणू लागले, हत्यारं टाका, नाहीतर आमची मागून फार मोठी मराठी फौज येतेच आहे. तुम्हा सर्वांची कत्तल उडेल. मोकाट हत्यारं टाका. या साऱ्या प्रकारचा परिणाम शत्रूवर झालाच. त्यांचा किल्लेदारही पडला होता आणि ते सैनिक खरोखरच हत्यारं टाकून शरण येऊ लागले. निशस्त्र झालेल्या सैनिकाची ही संख्या या 60च्या मानाने खूपच होती का? तरीही हत्यारं टाकून अंधारात ते बाजूला झाले. त्यांच्या नशिबी अंधारच होता. पन्हाळगड काबीज झाला होता. मागे ठेवलेली 240 मराठ्यांची प्रचंड फौज निरोप जाताच पन्हाळगडावर आली. उजाडत गेले आणि मग निशस्त्र झालेल्या पण मोठ्या संख्येने असलेल्या या हतबल शाही हाशमांना दिसून आले की मुठभर लोकांनी आपल्या फजित वाडा केला. आपल्याला बावळट बनवले. किल्ला पूर्णपणे कब्जात आला होता. झेंडे लागले होते. कर्णे वाजतच होते. कोंडाजीने रायगडाकडे ही विजयाची बातमी कळविण्यासाठी महाराजांकडे घोडेस्वार पिटाळला. केवढी युक्तिवाद शक्ती कोंडाजीने दाखवली. अवघ्या 60 लोकांसी कोंडाजी फर्जंदाने भेदे करून पन्हाळा कब्जा केला. हे गनिमी काव्याचे बळ, हे स्वराज्यनिष्ठेचे बळ, हे महत्त्वाकांक्षेचे बळ. खरोखरच या महत्त्वाकांक्षेपुढे ते उंच उंच गगन ठेंगणे पडत होते. आजच्या काळातल्या अग्निबाणासारखे ते सुसाट सुटून ग्रह-नक्षत्रांचा वेध घेऊ पाहत होते. कोंडाजी फर्जंद याने पन्हाळ्यासारखा अति अवघड गड अवघ्या एकाच हल्ल्यात फक्त 60 सैनिकांच्या निशी काबीज केला. पन्हाळगडावरच्या या कोंडाजी फर्जंदांच्या झडपेला नाव द्यावेसे वाटते योजना पन्हाळगड. चिमूटभर मराठी फौजेनिशी परातभर शत्रूंचा कमीत कमी वेळेत पराभव करून कोंडाजीने पन्हाळ्यासारखा महाजबरदस्त डोंगरी किल्ला काबीज केला. हा केवळ चमत्कार आहे. पण अवघ्या 60च्या निशी पन्हाळ्यासारखा बुलंद आणि महाअवघड गड आमच्या कोंडाजी फर्जंद मावळ्याने तासादीड तासात जिंकला. पन्हाळगड कोंडाजीने काबीज केल्याची खबर शिवाजी महाराजांना ऐन पाडव्याच्या दिवशी रायगडावर समजले. दिनांक 9 मार्च 1673. ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली, त्या घोडेस्वाराच्या तोंडात महाराजांनी स्वतः हाताने साखरेची चिमूट कौतुकाने घातली. ही कौतुकाची चिमूट कोंडाजीच्या आणि त्यांच्या 60 मर्दांच्या मुखातच महाराज घालीत होते. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघालेच. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना घेऊन निघाले. बरोबर फौज घेतली सुमारे 15,000. पन्हाळगड जिंकला 60 मावळ्यांनी अन महाराज कोंडाजीचं कौतुक करायला निघाले होते. सरसेनापतीसह काही हजार मावळ्यांच्या निशी. महाराज जणू कोंडाजीला ही लष्करी सलामीच द्यायला चालले होते. महाराज दिनांक 12 मार्च 1673 रोजी पन्हाळगडावर पोहोचले. दक्षिणेच्या 3 दरवाजा नावाच्या भव्य दरवाजाने गडात प्रवेशले. कोंडाजीचे आणि त्यांच्या मर्दाचे हे साक्षात सोनेरी कौतुक 3 दरवाजात झळाळत होते. 13 वर्षांनंतर पुन्हा पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता. केवढा आनंद! रणवाद्यांच्या आणि रणघोषणांच्या दणदणाटात महाराजांनी पन्हाळा पाहिला. त्यांनी सोमेश्वर महादेवाची स्वतः पूजा केली. त्यावेळी सैनिकांनी गडावरील सोनचाफ्याची फुले पूजेसाठी महाराजांपुढे आणून ठेवली. महाराजांनी सोमेश्वराला सोनचाफ्याचा लक्ष वाहिला. हा झाला इतिहास. गनिमी काव्याचे युद्धतंत्र महाराजांप्रमाणेच त्यांच्या सरदारांनीही किती अचूक आत्मसात केले होते. ऐन फाल्गुनी अमावास्येच्या अगदी तोंडावर म्हणजे वद्यत्रयोदशीच्या मध्यरात्री कोंडाजीने काळोख्या मुहूर्तावर ही जबर लढाई दिली. हौसेच्या अंधाराची वा अशुभ दिवसाची त्याला भीती वाटली नाही, आठवणही झाली नाही. स्वराज्याच्या पवित्र कामाला काळोखी रात्रच काय, अमावास्या असली तरीही ती पौर्णिमेहूनही मंगलच. या वर्षीच्या फाल्गुनी अमावास्येच्या गर्भात चैत्राचा गुढीपाडवा दडलेला होता. अंधश्रद्धा उधळून लावता येते खऱ्या श्रद्धेनेच. महाराजांनी पन्हाळ्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर,
यांना एक अत्यंत महत्त्वाची लष्करी कामगिरी सांगितली. सरनोबत एक करा. पन्हाळगड आपण घेतल्याची खबर विजापुरास आदिलशाही दरबारास नक्कीच समजली असणार. हा पन्हाळगड आणि भोवतीचा आपल्या ताब्यात आलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याकरिता विजापुराहून नक्कीच कुणीतरी महत्त्वाचा सरदार किंवा शाही सेनापती लवकरच चाल करून येणार. जो कोणी येईल त्याला तुम्ही आपल्या फौजेनिशी सरहद्दीवरच अडवा, बुडवा, तुडवा. पुन्हा करवीरच्या मुलखात बादशाही फौजेची टाप पडता कामा नये. सरनोबत प्रतापराव गुजर सुमारे 15,000 फौज घेऊन पूर्वेच्या दिशेने सरहद्दीकडे निघाले.